दाखवा तुम्ही हे कोणते धंदे चालू आहेत. हे जे बाजूला धंदे आहेत ह्यांचे धंदे वाचवायचे होते, हे हॉटेलाचे धंदे वाचवायचे होते. म्हणून हा पुत्रीच्या साईडला दरपोलाने आमच्या महाराजांच्या मूर्तीसमोर असं पिल्लर उभा केला आणि आमच्या भावनांसोबत केलेल्या पूर्ण प्रयत्न केलेल्या. याच्यासाठी आम्ही मीरा भाईंदर शहरातले दीपेश गावंदाज आपल्या सोबत आहेत. दीपेश साहेबांना मला विचारायचं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेने हा पुतळा शिवाजी महाराजांचे स्मारक आहे जे गेल्या 30 वर्षापासून येथे आहे हे इथून हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे, असा प्रस्ताव मांडलेला आहे. याच्याबद्दल आपण काय सांगाल? आपले जे हे आमदार आहेत नरेंद्र मेहता किंवा इतर त्यांचे जे नगरसेवक आहेत हे आपल्या बहुतेक तर सगळे परप्रांतीयच आहेत. यांनी आपले जे आपल्याला हे आजही दाखवून दिलं की आज जे आपल्याला महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला महाराजांबद्दल फक्त मराठी माणसाला आस्था आहे, हे परप्रांतीय लोकांना आस्था नाहीये. हे सरळ आजच्या ठिकाणी झालं दाखवून दिलेलं आहे. कारण ब्रिटिश सुद्धा इथे व्यवसाय करायला आलेले, व्यापार करायला आलेले आणि ते आम्हाला आमच्यावर 200 वर्ष राज्य करून गेले. तर त्याच पद्धतीने हे लोक पण तेच करतात. हे यांचे विचार ह्याच्या सगळ्या गोष्टी आपल्यावर लादायचा प्रयत्न करतात. हे जे प्रकार चालू आहेत त्याचा विरोध आणि निषेध करण्यासाठी. कारण महाराष्ट्र ही जागा एक मंदिर जर तिकडे उभं केलं असेल आणि रस्त्याच्या आड येत असेल, रस्त्याचं बांधकाम करायचं असेल तर 100 हिंदू संस्था किंवा सामाजिक संस्था येतात तिकडे त्याला अडवायला. मग महाराजांसाठी एकही संस्था त्याची काय येत नाही. हे जे हिंदुत्वाचे सरकार स्वतःला म्हणवतात हे महाराजांसाठी इथे उभे का नाही. उलटा काही आपले जे विश्व हिंदू परिषदचे जे माणसं आहेत ते थेट बोलतात की ह्याला पाकिटं आली हे गप्पच बसतील. अहो हे जे विश्व हिंदू परिषदची माणसं आहेत ह्यांना पाकिटात हिंदुत्वाच्या नावाने पाकिटं मानताना मी बघितलं या लोकांना. हे आता आमच्यावर बोलणार, मनसे आणि शिवसैनिकांवर बोलणार की पाकिट भेटलं तर गप्प बसतात. महाराजांच्या विषयात आम्ही एक नो कॉम्प्रोमाइज भूमिकेत आहोत. महाराज आमचा इथे त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की त्या ठिकाणी महाराजांची मोठी भव्य दिव्य मूर्ती बांधलेली आहे आणि इकडे म्हणून त्या महाराजांचा अपमान होतोय म्हणून डागडुजी करणारी नंतर भविष्यात कदाचित ते काढतील सुद्धा. पण आमचं असं म्हणणं आहे महाराजांची मूर्ती ही प्रत्येक चौकात असली पाहिजे, प्रत्येक नाक्यावर असली पाहिजे, प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे महाराजांचा राष्ट्र महाराष्ट्र आहे, हा महाराजांचा पूर्ण हिंदुस्थान महाराजांचा आहे. यासाठी नो कॉम्प्रोमाइजची भूमिका आहे. आणि एमएमआरडीचं कारण देतात की एमएमआरडीने ब्रिज बांधला वगैरे, मग ह्या महापालिकेला तेव्हाही सत्ता यांचीच होती, त्यांना कळलं नव्हतं का की ते महापालिका येणार आहे. की तिकडे जरा दाखवा तुम्ही हे कोणते धंदे चालू आहेत. हे जे बाजूला धंदे आहेत ह्यांचे धंदे वाचवायचे होते, हे हॉटेलाचे धंदे वाचवायचे होते. म्हणून हा पुत्रीच्या साईडला दरपोलाने आमच्या महाराजांच्या मूर्तीसमोर असं पिल्लर उभा केला आणि आमच्या भावनांसोबत केलेल्या पूर्ण प्रयत्न केलेल्या. याच्यासाठी आम्ही कुठल्याही कुठल्या पक्षाचा विषय नाही, प्रत्येक पक्षात जे शिवभक्त आहेत त्यांची भावना दुखावली गेलेली आहे. यासाठी आम्ही इथे उभे आहोत. आमची भावना दुखावली गेलेली आहे म्हणून या आमदारांचा या पूर्ण महापालिकेच्या निवडून आलेले एकही नगरसेवक त्यांनी हा विषय साठी प्रश्न उचलला नाही, त्यांच्या विरोधात आम्ही निषेध करायसाठी उभे आहोत. आणि महाराजांची मूर्ती इथून हलणार नाही यासाठी आम्ही ठामपणे प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक शिवभक्त इथे उभा आहे, ठामपणे सांगतोय हे होऊ देणार नाही. स्थानिक आमदारांचं असं म्हणणं आहे की आपण जर जेपीच्या इकडे या स्मारकापेक्षाही भव्य दिवस स्मारक जर उभारलेलं असेल तर हे स्मारक इथेच असावं, असा हट्ट का? हट्ट ही भावना आहे, याच्या मागे एक ऐतिहासिक इतिहास आहे. महाराजांच्या मूर्ती मागे या क्षेत्रात या ठिकाणी गेल्या 30 वर्षापूर्वी काय सामाजिक परिस्थिती होती, त्या सामाजिक परिस्थितीला सलोखा आणण्यासाठी त्या टायमाच्या नेतृत्वाने, त्या टायमाचे जे आपले महापालिकेचे नेतृत्व होते किंवा नगरसेवक होते त्यांनी हा निर्णय घेतला की महाराजांची मूर्ती इथे असावी जेणेकरून इथे सामाजिक सलोखा वाढेल. पण तो सामाजिक सलोखा आज ज्या वेळेस होता तर आजही जर त्यांना जतन करायचं असेल वाचवायची महाराजांची मूर्ती इथे असणं गरजेचं आहे. अजून एक प्रश्न विचारायचा आहे, या आमदारांच्या आधी ज्या या शहराच्या आमदार होत्या त्यांनी स्वतःला हिंदू शेरणी म्हणून आपण या शहरामध्ये त्यांनी त्यांची मिरवणूक काढली होती. तुम्हाला वाटतं का सत्ताधारी आमदार असे निर्णय घेत असताना विरोधी पक्ष म्हणून किंवा माजी आमदार म्हणून ज्या माजी आमदार होत्या त्यांनी किंवा विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरून याचा विरोध करायला पाहिजे, तेवढा केला जात नाहीये? अहो, ज्या माजी आमदार असो की आमदार असो, भविष्यातले आमदार असो, जो कोणी शिवभक्त आहेत त्यांनी इथे आलेच पाहिजे. आणि हिंदू शेरणी म्हणा की हिंदू शेर म्हणा, हिंदुत्व फक्त एक यंत्र आहे यांच्यासाठी, यांची आस्था भावना नाहीये. उद्या जाऊन इफ्तारीच्या पार्टीला पण बसणार, त्यांच्या शुक्रवारच्या ते नमाज पडायला पण बसणार आणि कव्वाली गायला पण बसणार. हिंदू फक्त यांना मतांचं राजकारण करणं, हिंदू भावनेसोबत खेळायचं आहे. पण ज्या व्यक्तींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांच्या त्या अनुयायांना त्यांच्या भावनांची काय ना अर्थ नाही. हिंदुत्व फक्त यंत्र आहे आणि त्यांना त्या लोकांच्या भावनेशी काही त्यांना पडले नाही.